आज मी तुम्हाला विदाऊट मिक्सर आमरस कसा करायचा ते दाखवणार आहे। नमस्कार, मी विनयास रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा मी 4 आंबे घेतलेले आहेत आणि त्याचा रस कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते मी आता। अशा प्रकारे मी आंबे 1 तास आधी पाण्यात भिजवून घेतले होते, कारण आंबा हा उष्ण असल्यामुळे पाण्यात जरा भिजत घातलं की त्याची उष्णता पण कमी होते आणि तो जरा मऊ होतो। त्यामुळे आता मी आमरस कसा काढायचा हे तुम्हाला दाखवणार आहे। इथे हे बघा, देठाकडच्या भागावर एक असं बोट ठेवायचं आणि हलकं हलकं असं आंब्याला हळूहळू असं प्रेस करायचं। एकदम हलकं हाताने प्रेस करायचं, म्हणजे आंबा जरा सैल होतो आणि आपल्याला रस काढायला पण बरं पडतं। त्यामुळे अशा प्रकारे मी हलकं हलकं दाबून घेणार आहे। बघा अशा प्रकारे मी अजून एक तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा देठाकडच्या भागावर एक बोट ठेवायचं आणि हलकं हलकं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आतमधला रस तो जरा सैल होतो आणि आपल्याला रस काढायला इझी होतं। अशा प्रकारे आता पहा, मी रस कसा काढायचा ते तुम्हाला दाखवणार आहे। अशा प्रकारे असं व्यवस्थित प्रेस करून रस काढायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे चांगला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित पिळून काढायचं आहे रस। आणि ह्याच्यात मी थोडं पाणी घेतलं एका पातेल्यात, त्याच्यात मी हे घालून ठेवणार आहे। नंतर मी सांगेन तुम्हाला काय करायचं ते। अशा प्रकारे मी रस काढून घेते व्यवस्थित असा, व्यवस्थित प्रेस करून। रस आपला ऑलरेडी लूज झालेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित असा येतोय। अशा प्रकारे मी कोळी पण त्या भांड्यात घालून ठेवणार आहे। अशा रीतीने काढून घ्यायचा सगळा रस। आमच्या घरात असा मिक्सरमध्ये केलेला आमरस आवडत नाही, अशा प्रकारे हाताने केलेलाच आवडतो। ते आंब्याचे बाईट्स असे तोंडात येतात, ते खूप छान लागतं। आणि अशा गुठळीवाला रसच आम्हाला जास्त आवडतो, त्यामुळे मी असा हातानेच करते। अशा बारीक बारीक गुठळ्या असतात, त्या खायला पण छान लागतं। आता अशा प्रकारे मी कोळी घेऊन असं त्याचा रस पण काढून घेणार आहे। बघा किती छान रस निघतोय आपल्या आंब्याचा। अशा प्रकारे मी सगळ्या आंब्याचा रस इथे काढून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे आपला आमरस असा छान तयार झालेला आहे। आता ज्या आपण साली आणि कोळी ज्या आपण पाण्यात घालून ठेवल्या होत्या, त्या अशा प्रकारे मी हाताने चांगलं चोळून घेणार आहे। अशा प्रकारे त्याचा पण रस थोडा निघतो आपल्याला, अशा प्रकारे थोडा रस निघतो, तो मी थोडा ह्याच्यात घालून घेणार आहे। अशा प्रकारे मी थोडासाच घालून घेणार आहे, नाहीतर आपले मिश्रण पातळ होईल। हे बघा, अशा प्रकारे मी थोडा रस घालून घेतलेला आहे। इथे बघा, मी पाऊण वाटी पिठी साखर करून घेतली आहे, ती आपण ह्याच्यात घालून घेऊया। पिठी साखर घातली की काय होतं, ती व्यवस्थित छानपैकी लगेच विरघळते, त्यामुळे मी पिठी साखर घालते नेहमी। अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित असं। त्याच्यानंतर इथे मी थोडीशी वेलची पूड करून घेतली होती, ती पण आपण ह्याच्यात घालून घेऊया। वेलची पूड घातल्यामुळे आमरसाला पण असं छान चव येते आणि त्याचा सुवास पण खूप छान येतो। अशा प्रकारे ढवळून घ्यायचं। बघा कशा बारीक बारीक गुठळ्या दिसत आहेत आपल्या छान अशा। आमच्या घरात असा गुठळीवाला आमरस खूप आवडतो। बघा, अशा अर्धा पेला मी दूध घालणार आहे ह्याच्यात। परत असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तुम्ही पाहिजे तर मिक्सरमध्ये पण हा रस करून घेऊ शकता, पण काय होतं, मिक्सरमध्ये केलेल्या आमरसची चव तेवढी चांगली लागत नाही आणि त्याचा रंगही बदलतो आणि तो रस खूप पातळ होतो, त्यामुळे असं वाटतं की आपण ज्यूसच आपण पितोय असं वाटतं त्याच्यात। आता मी इथे रवी घेणार आहे आणि रवीने छानपैकी असं घोटून घेणार आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल। खूप जास्त रवी फिरवायचा नाहीये, थोडंसंच असं घोटून घ्यायचंय। थोडेसे ते मँगोचे बाईट्स असे असतात, ते खाताना खूप छान लागतात, त्यामुळे खूप आपण घोटून नाही घ्यायचंय, थोडंसं असं मी घोटून घेणार आहे।
बघा कसा छान दिसतोय आणि किती छान कलर आलाय आपल्या आमरसचा. अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं एकदा. इथे बघा मी आमरस पुऱ्यांबरोबर सर्व केलेला आहे. तुम्ही पण या रामनवमीला अशा प्रकारे आमरस पुरी करून बघा आणि मस्त एन्जॉय करा. आणि माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.